मानवजातीच्या कल्याणासाठी काम करणारे आणि अशांचंच कर्तृत्व कदाचित अंधारात विरून जातंय की काय अशा नायक आणि नायिकांना प्रकाशात आणण्याचं काम करणाऱ्या 83 वर्षीय शब्दांच्या जादूगार आणि त्याबरोबरीनं सलग 4 पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या उत्साहाचा खळखळता झरा असणाऱ्या वीणा गवाणकर यांना आज आपण भेटणार आहोत. सतत इतरांना प्रेरणा देणाऱ्या या वीणा गवाणकर यांची प्रेरणा नक्की कोण आहे याचा आज आपण शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या बरोबरीनं शब्दांच्या समुद्रात एक सूर मारून आपल्याला कुठला मोती मिळतोय का हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग गप्पा मारूया वीणा गवाणकर या चरित्र लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या उत्साही तरुण लेखिकेबरोबर. एक होता कारवर जेव्हा वाचलं तेव्हा या लेखिका असं कसं लिहू शकतात असा खरं तर मला प्रश्न पडला होता. अर्थात तेव्हा मी अगदी शाळकरी होते आणि त्यानंतर प्रश्न पडला की कदाचित हे पुस्तक अनुवादित असेल आणि आपलं नॉलेज किंवा आपलं ज्ञान हे अत्यल्प असेल. पण आज त्याच वीणा गवाणकरांना मी भेटायला आलेली आहे. वीणाताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये. नमस्कार. एक होता कारवर पासून सुरुवात आपण करण्याआधी मगाशी दचकवलं तुम्ही मला. असं कसं लिहू शकतात म्हणजे काय? त्यावेळेस जेव्हा मी शाळेत होते तेव्हा ते पहिल्यांदा पुस्तक वाचलेलं होतं आणि एखादा माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रगती करू शकतो तर हे तर मला पहिल्यांदा काल्पनिकच वाटलं होतं त्यावेळेस. मग नंतर हळूहळू जेव्हा कळायला लागलं तेव्हा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते कारभार मला वेगळं भासत गेलं. पण त्यानंतरही आलेल्या अनेक चरित्र लेखन मी खास करून स्त्रियांचं मी त्यावेळेला वाचलं होतं. पण हे लिहिताना त्या मागची लेखिका नक्की काय विचार करते, ती कसं लिहिते, ते लिहित असताना तिच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं, असे असंख्य प्रश्न होते. त्या प्रश्नांकडे मी येणार आहे. पण त्याच्याही आधी स्वातंत्र्यपूर्व काळ पासून ते आता AI नवनिर्मिती पर्यंतचा असा खूप मोठा काळ तुम्ही सगळा बघितलेला आहे. आता या काळाकडे बघून जेव्हा तुम्ही पुन्हा बालपणीच्या वीणाकडे जाता तेव्हा तुम्हाला नक्की काय आठवतं? हे कसं होतं माहिती का, की आपण असं काहीतरी सिनेमा बघतो ना 3 तासात सुरू झालेला आणि एकदम टोक दिसतं काहीतरी. तसंच थोडीशी एक माझी की माझं बालपण तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही इतक्या साध्या ग्रामीण भागात झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं दगडी पाटी. आता तुम्हाला हा प्रकार माहिती नसणार. दगडी पाटी, स्लेट, त्याच्यावर पेन्सिलने लिहायचं. त्याच्यात सुधारणा म्हणजे ते फुटतात म्हणून पत्र्याची पाटी आली काळा रंग. ते गेल्यानंतर पुठ्ठ्याच्या आल्या. ते गेल्यानंतर आम्हाला दौती. आता दौत हा तुम्ही म्युझियम मध्ये बघायला वस्तू. हो हो. त्याच्यात टाक बुडवून म्हणजे आमच्या बाकाला ती खाच, त्याच्यात ती दौत ठेवायची ती आणि ती शाळेत आणायची न्यायची रोजची शाईची. हे असं सगळं बालपण गेलेलं. आणि जेव्हा बॉलपेन आलं तेव्हा आम्हाला ती क्रांती वाटली की हाताला शाई लागत नाही, शाई भरावी लागत नाही आणि पटापट नुसतं लिहित जायचं. तर हे असे इतके टप्पे अनुभवले की आता काही न करता नुसतं बोट लागलं तरी आपले अक्षर उमटतात हे. आणि मी माझ्या जावयाकडे बघितलं की ते शॅडो, लेटरच्या शॅडोवर बोट ठेवलं तरी ते अक्षर उमटते. सायंटिस्ट आहे त्याच्याकडे त्या. तर हे सगळं स्वप्नवत आहे. कारण याचं स्वप्नवत वाटण्याचं कारण असं, मला विज्ञानाची बॅकग्राऊंड नाही कुठलीही. हे तुम्ही प्रत्येक मुलाखतीत आवर्जून सांगता. कारण मी घुसखोरी केलेली आहे. मी विज्ञानाचा काही संबंध नाही, पण विज्ञानाबद्दल आस्था, उत्सुकता आणि आदर तिन्ही गोष्टी माझ्याकडे. विज्ञानाची हेटाळणी मी कधीच करू शकणार नाही. तर हे जे आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काहीतरी रहस्य आणि हे कसं केलं असेल त्याची उत्सुकता आहे. म्हणजे मला जर शिकायला मिळालं असतं तर मी विज्ञान शाखेत जाऊन पुढे शिकले असते. पण माझ्या उत्सुकतेमुळे, अक्कल होती की नाही हे मला माहित नाही, तेवढा IQ होता की नाही माहित नाही, पण इच्छा होती. ती इच्छा कशात पुरी झाली? म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यापेक्षा काही मैल लांब जाऊन परत मी इकडे येते की हे सगळं अद्भुत आहे. म्हणजे मी जेव्हा दगडी पाटीवर लिहित होते आणि 5वी 6वीत होते तेव्हा हे जे वाचत होते मी, त्यांनी त्या खिडकीतून मला एक वेगळं प्रगत जग दिसत होतं, जे माझ्या ग्रामीण भागापेक्षा कित्येक पटीने वेगळं होतं आणि ते अद्भुत वाटत होतं.
म्हणजे चांदोबा वाचण्यापेक्षा मला ती चरित्र वाचणं जास्त असं उत्सुकतेचं किंवा हेच मी म्हणते की खूपदा असं होतं की आपण लहानपणी ज्या काही गोष्टी करतो किंवा ज्या ऍक्टिव्हिटी करतो किंवा जे काही वाचतो, बघतो, ज्यांना काही ऐकतो, हळूहळू मग आपण घडत जातो. आम्ही तर अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला आत्ता वाटतंय की त्या तेव्हा केल्या म्हणून मला आता हा लेखिका होणं जास्त म्हणजे सोपं झालं किंवा त्यामुळे मी लेखिका झाले? थोडस म्हणजे म्हणेन की घरातली तुमच्या जी एक हे असते वागण्याची जगण्याची पद्धती तुमच्या बाळपणाची ज्याच्यात तुम्ही अपब्रिंगिंग म्हणता तिथे वाढत असतो त्याच्यात दोन गोष्टी होत्या म्हणजे माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे आम्हाला एक शिस्त. शिस्त आणि खाली मान घालायची काही गरज नाही कुठे सगळे सतत खाली हाताशी पोलीस हे ते थोडासा एक ज्याला आपण म्हणू की आपण समाजात ताठ वावरू शकतो असं एक जे हे असतं सत्तेचं म्हणा किंवा शिस्तीचं म्हणा कारण ते ब्रिटिश काळातले होते त्याच्यामुळे थोडस वावरताना कुठेही जाऊ शकत होतं म्हणजे दोन तीन गोष्टी सांगते तुमच्या ह्याच्यात बसतात की नाही मला माहित नाही पण सांगते आमच्याही कोकणातली ती पोलिसांच्या संध्याकाळी पोलिसांच्या बायका येऊन बसायच्या गोष्टीला फौजदारीणीशी गोष्टी करायला मिळणे त्या काळातलं फार मोठं होतं फौजदारी अप्रोचेबल नसायची तर मग त्या भूताखितांच्या गोष्टी सुरू व्हायच्या आणि मग आम्ही अशा ऐकत बसायचो इंटरेस्टिंग हा भूताखृताच्या गोष्टी मग ते विचारायचं घाबरून तर वडिलांनी मनमाडला होतो त्यावेळेस 10 वाजता मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला चला कारण ती पेट्रोलिंगला जायचे काय वेळेला आणि 3 स्मशानं दाखवली हिंदू ख्रिश्चन आणि मुस्लिम आणि तिन्ही ठिकाणी फिरून आणल्यावर कुठे भूत दिसली का तुम्हाला अच्छा. भूत नसतात ह्या गोष्टी आहेत हे हे असं किंवा आम्ही कुठेही जायला मोकळे असायचो कोणाच्याही घरी कारण फौजदाराच्या मुली पण त्याच्यामुळे त्यावेळेच्या शेतकऱ्यांचं जीवन समजलं खेड्यातल्या लोकांचं जीवन समजलं पाणवठ्यावर जाऊन कपडे धुणं तिथे बायकांच्या गोष्टी असणं म्हणजे काय हे कळलं शेतकऱ्याच्या घरात चुलीवर एकच भांड असतं त्याच्यातच एक काहीतरी रटरटत असतं त्यावर खाऊन तो जगतो हे सगळं लहानपणी 7व्या 8व्या 9व्या वर्षी कळलं त्याच्यामुळे जेव्हा मी कारभार वाचलं तेव्हा ते मला हे सगळं डोळ्यासमोर कारण त्यावेळी जर आमच्या वडिलांनी अडवलं असतं त्या काय तुम्ही शेतकऱ्याच्या घरात गेलात काय तुम्ही त्या पाणवठ्यावर गेलात तर कदाचित हे मला समजलं नसतं तर हा जो होता की वडिलांचा समाजातला दरारा त्यामुळे असणारी एक भीती नसलेलं संचार आमचा सगळीकडे याच्यामुळे या सामान्य शेतकऱ्यांच्या घरात गरिबांच्या घरात किंवा कोणाशीही रस्त्याशी वाटसुरीशी बोलण्यात आम्हाला भीती किंवा धाक वाटला नाही त्याचा असा हा झाला की त्याचं वाचनातही ते आलं नाही म्हणजे आम्ही काहीही वाचलं किंवा ते वडील आणून टाकायचे पुस्तकं कारण ते रेल्वे इन्स्पेक्टर असताना ते व्हीलर स्टॉल वगैरे असायचे संध्याकाळी बरीच पुस्तकं घरी यायची आम्ही सगळे भावंड कंदील लावून त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती आमच्या घरी प्रत्येकाला एक कंदील होता कंदिलात वाचत होतो सकाळी पुस्तकं परत जात होती त्याच्यामुळे खूप पुस्तकं वाचणं हेच लवकर हे आम्हाला संस्कार मिळाले आणि त्या वाचण्यात शिस्त अशी काही नव्हती हे अमुक वाचलं पाहिजे सगळं वाचा जे हातात पडेल ते वाचा जे हातात येईल ते वाचलं पाहिजे नंतर त्याच्यात निवड आली पण ती निवड तुम्ही केली असेल वडिलांनी नाही शाळेत झाली शाळेत म्हणजे असं झाली ग्रामीण शाळेत तिथे एक चांगलं होतं की ऑफ पिरियडला तिथे ॲल्युमिनियमची पेटी यायची आणि त्या ॲल्युमिनियमच्या पेटीत छोटी 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 पुस्तकं असायची अच्छा पुस्तक पेटी पुस्तक पेटी असेल ती अर्धा एक तास ती वाचायला मिळायची मग पुढच्या वेळेस ती मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यात आपलं नाव कुठेतरी कपटी घालून ठेवायचे मॅडमला सांगायचं मॅडम पुढच्या वेळेस मला ही पाहिजे त्या ह्याच्यात मला पुष्कळ छोटी चरित्र वाचायला मिळाली मी चरित्राकडे वळण्याचं कारण तिथे आणि त्यावेळी जी चरित्र वाचली मादाम क्युरी असेल स्कॉट असेल अमुंडसेन असेल हे अशी वेगळी वेगळी नावं आजूबाजूला माहीत नसलेली ह्याचा थॉमस एडिसन असेल आणि मग वाटायचं ह्या लोकांनी हे शोधवले ह्या लोकांनी हे कसं केलं आणि आम्ही जे राहत होती ती परिस्थिती म्हणजे ग्रामीण भागातली मी 11वी झाल्यावर स्विच ऑन ऑफ करायला शिकले आणि तो फिरवायचा फोन त्या काळातला तो शिकले तोपर्यंत मला फोन आणि इलेक्ट्रिसिटी माहित नव्हती पण हे सगळं माहित होतं त्याचा असं म्हणजे आणि त्या काळात
मुलींना काय, एक भातुकलीचं लग्न हम्म. किंवा भांडी कुंडी हा एवढी खेळा बस. हिचं लग्न किंवा भातुकली, हे दोनच गोष्टी होत्या. मला दोन्ही नको होत्या. हम्म, मग पुस्तकं हे माझं बाहेरच्या जगात डोकावण्याचं साधन मला आवडलं. पण तुमच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीपेक्षा तुम्ही खूप वेगळ्या होत्या असं म्हणता येऊ शकेल का आपल्याला, लहान असताना पण? अशा वेळेस म्हणजे जसं तुम्ही सांगतात की 10 जणी जर भातुकली खेळत असेल आणि एक जण फक्त पुस्तक वाचत असेल, तर त्या एकाला वाटतं ना की अरे मी बरोबर करते का चूक करते, किंवा मी काय हम्म. करते, असे काही प्रश्न पडले का तुम्हाला नाही, त्या ह्या शाळेच्या पुन्हा ह्याच्यामध्ये? तिथेच येते मी, कारण आमच्या वडिलांच्या खूप बदल्या व्हायच्या त्यावेळेस, आणि ते थोडेसे ज्याला बंदोबस्त स्पेशालिस्ट होते. म्हणजे तो जो काळ होता तो स्वातंत्र्य चळवळ, म्हणजे जिथे जास्त दंगे धोपे तिकडे त्यांना पाठवलं जायचं. त्याच्यामुळे माझ्या शाळा खूप झाल्या. हम्म, हम्म, एकाच शाळेत एकाच ठिकाणी राहणं हे झालं. मग ते तुमच्यासाठी चांगलं ठरलं हा, पण मग. त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेस खेड्यातून साथींचे रोग खूप असायचे हम्म, हम्म, किंवा अस्वच्छता खूप असायची. हम्म, हम्म. त्याच्यामुळे ते जे भ्यायचे, फौजदाराचा बंगला हा गावाबाहेर असायचा, ब्रिटिशांच्या काळातले थोडस ते वातावरण शिल्लक होतं. त्याच्यामुळे आजूबाजूला नाही असायच्या, कोणतं पोलीस लाईन्स असायच्या आणि त्यांच्या घरातल्या मुली असायच्या. पण कधीतरी खेळायला वगैरे, पण जास्त वेळ हा घरात, आणि मोठे भाऊ असल्यामुळे हम्म, हम्म. तो अं, धाक आणखी. नाही नाही, धाक नाही, पुस्तकं. बर. म्हणजे ती पुस्तकं वाचणारीच असल्यामुळे लहानपणी त्यांची पण पुस्तकं हाताळायला मिळाली. हाऊ ग्रीन इज माय वॉज माय व्हॅली हे पुस्तक मी 6वीत असताना, इंग्रजी समजत नसताना मी भावाच्या हातात हे काय पुस्तक आहे म्हणून विचारलं, कारण तो वाचणार होता. तर नकळत काय झालं की माझं हे जग वेगळंच होत गेलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मॅट्रिक झाल्यानंतर पुढे काय करायचं, मी माझ्या भावंडात 5वी, वडिलांना हम्म. मला हॉस्टेलला ठेवून शिकवणं कितपत झेपेल, आणि सायन्स तेव्हा वेळेचं करिअर काय काउन्सिलिंग वगैरे असं काही प्रकार चांगलं नाही, हा काहीच नव्हतं. आणि वडिलांचे ग्रॅज्युएट झालं की तुम्ही नोकरीला लागला की मी सुटलो, एवढीच त्यांची अम्बिशन. सगळ्या मुलांना मी ग्रॅज्युएट करणार, मॅट्रिक झालं ग्रॅज्युएट करायचं, फर्स्ट क्लास रँक म्हणजे 70 डिस्टिंक्शन असूनही मी आर्ट्सला गेले आणि सोपा विषय मराठी घेतला. पण त्यावेळेस का असं मराठी घेतलं की आवड म्हणून, की काही सुचलंच नाही, नाही तर मग ग्रॅज्युएट मराठी व्हायचं म्हणून, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. दुसरा पण विचारच नाही त्याच्या मला ह्याच्यात. म्हणजे विज्ञानाची आवड असून आपण बीएससी करावं वगैरे हे सांगायला किंवा हे समजायला काही हे नव्हते. म्हणजे त्याच्यात काही कोर्सेस असतात, तुम्ही वेगळे काही करू शकता. तर मला नर्सिंगला जायचं नव्हतं. त्यावेळेस मुली बँकेत जायच्या, त्या हम्म, हम्म, बँकेत मला नोकरी नवीन सुरू झालं होतं. आणि शिक्षिका तर मुळीच व्हायचं नव्हतं, म्हणजे काय नाही व्हायचं हे हे मात्र माहिती पक्क होतं. होतं. मग काय व्हायचं, तर आपोआप लायब्ररीयन व्हायचं. पण तेव्हा आपण लेखन करू किंवा शाळेत असताना निबंध लिहिणं, छान निबंध, हो निबंध हो, स्पर्धेत पहिला अगदी. विषय, असं काही नाही, व्हायचं? शाळेच्या पेक्षा कॉलेजमध्ये माझे म्हणजे मला बनगरवाडी होतं सांगायचं म्हणजे. तर बर. त्याच्यावर लिहिलेलं आमचे ते चिरमुले म्हणून एक शिकवायला, त्यांना खूप आवडला होता. किंवा क्षीरसागर होते, श्रीकेश क्षीरसागर, ते माझा पेपर सांगायचे, हिचा पेपर खूप छान आहे, थोडक्यात पण चांगलं लिहिते, असं त्यांचं. हम्म, हम्म. आणि शाळेचे शिक्षक म्हणायचे, तुला सांगितलं त्यापेक्षा तू जास्त लिहितेस. थोडं कमी लिहि, हा कारण अनेक आपल्याला शाळांचा माहिती आहे ते प्रश्न आहे. सगळं. तर लिहिण्याचं हे नाही, लिहिणं हे लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी, म्हणजे ॲट द एज ऑफ 36व्या वर्षी मी सुरू केलं. मला लिहिण्याचं काही याद्या करण्यापलीकडे माहित किरणाच्या याद्या. नव्हतं. किरणाच्या. मी येणारच होते त्या प्रश्नाकडे. एक होता कार्व्हरने जवळजवळ 4 पिढ्यांना हं, प्रेरणा दिली असं म्हणायला हरकत नाही आपण नक्कीच. हं. अजूनही त्याच्या आवृत्त्या निघतायत, अजूनही लोक वाचतायत, हिरहिरीनं वाचतायत. खूप वेगवेगळ्या पिढ्या ते वाचून अ, आता पुढे जात आहेत. त्या एक होता कार्व्हरने वीणा गवाणकरांना एकदम पॉप्युलर करून टाकलं. पण हे पुस्तक लिहावं, कारण एकदा सुरू झाल्यानंतर पुढचं लिहिणं कदाचित सोपं असतं. पण आपण जसं तुम्ही म्हणाल की याद्यांच्या पलीकडे मी काही लिहित हं. नव्हते, हे लिहावं. आणि या पुस्तकाची मुळात निर्मितीचा एक विचार जो आहे तो कसा तयार झाला आणि ते कसं डेव्हलप केलं तुम्ही? अं, पुन्हा वाचण्याकडेच यायला लागेल. माझं लग्न होऊन मी वसईत आले तेव्हा, म्हणजे मी नोकरी करणं हे शक्यच नव्हतं त्या काळात, त्या ह्याच्यात. पुन्हा घरातली मी मोठी सून, सासू सासरे होते, हे सगळं ठेवून गाडी गाठणं, ट्रेन गाठणं, नोकरी करणं हे झालं नाही. शक्य नव्हतं. आणि मला लायब्ररी शिवाय दुसरीकडे नोकरी करायची नव्हती. प्रेम. कारण मला येतच नव्हतं दुसरं काही, तेच हवं होतं. पण एक होतं
लग्न झाल्यावर सुद्धा माझं वाचन चालू होतं इथे. हम्म. आणि जेव्हा मुलं झाली माझी, तेव्हा मुलं जन्मायच्या आधी आम्ही मुलांसाठी पुस्तकं घेतलेली होती, जी अजूनपर्यंत होती, जी सिंधुताई सकपाळ यांकडे गेली. वा. मुलं जन्मायच्या आधी मुलांनी काय वाचावं ही सुद्धा पुस्तकं आमच्याकडे, म्हणजे माझ्या नवऱ्यालाही पुस्तकांची आवड, हा आमचा पत्रिका न बघता जुळलेला 36 गुणातला हा गुण आहे की दोघांनी पुस्तकाची आवड, म्हणजे हाच अरेंज मॅरेज मधला आमचं एकमेकांचा विचारण्याचं कुठली पुस्तकं आवडतात. अच्छा. तर त्याच्यामुळे तो नव्हता. सांगायचं असं की मुलं 3-4 वर्षाची असणार, आता ज्याला तुम्ही बेड टाईम स्टोरी म्हणता, मी अनेक पुस्तकं मुलांना ऐकवत असे, सांगत असे त्याचे, किंवा अमर चित्रकथा आणून मुलं शाळेत जायच्या आधी वाचायला शिकली माझी त्याच्यामुळे चित्रबोध. आणि असं सांगताना मी त्यांना एडिसन, जगदीशचंद्र बोस हे हे लोकही सांगितले होते. आणि त्याच वेळेस त्या फाउंटनच्या, आपल्या फ्लोरा फाउंटनच्या रस्त्यावर 8 आण्यात कारभारचं चरित्र माझ्या नवऱ्याला मिळालं. ते मी वाचलं आणि त्याची गोष्ट मुलांना सांगायला लागली. बर. आणि ते सांगताना धाकटे आमचे चिरंजीव लवकर झोपायचे. म्हणजे तो आपली सोय 6-7 होऊन जाते. वर्षाची. आई म्हणून आपली सोय होऊन जाते ती. हा? आई म्हणून आपली पण सोय होऊन जाते ती. नाही नाही, पण ती धाकटी मुलगी मोठी होती, ती म्हणायची अगं रोज पहिल्यापासून सुरुवात, हे पुढे जायचं कसं, तर तू सांगतेस तेवढं लिहून ठेव, तेवढं मी वाचून दाखवेन. कारण ती 4थीत होती, हा 1लीत होता. आणि मग पुढचं तू सांग तुझं आवरल्यावर. याप्रमाणे मग ते जेवण झालं की ती पहिली पानं ती वाचायची, मग पुढचं मी सांगायचे. असं करताना महिन्यानंतर ती 280 पानाची वही भरली आणि ती एका बर. टीचरने वाचली. आणि ते म्हणाले, किती छान आहे, हे तुमच्याच मुलांपुरतं का, हे इतकं चांगलं तुमच्या मुलांपुरतं का, बाकीच्या मुलांना नाही. बाकीच्या मुलांना हे नुसतं एका पुस्तकावरची, मला इम्प्रेशन जे झालं माझ्यावर ते मी लिहून काढलेलं, जे आवडलं ते. मग लायब्ररीयन जाण्यात आला. मग पुस्तकं मिळवायला हवीत, ओळख काही नाही. त्याच वेळेस वसईत कॉलेज निघालं होतं, त्याचे प्रिन्सिपल कोडोलीकर होते. त्यांनी मला युनिव्हर्सिटीतली पुस्तकं 5-6 मिळवून दिली कारवारवरची. ती वाचली, त्यातलं आवडलेलं मुलांना भावेल असं मी ती करून परत 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 ते घालायचं. स्वयंपाकात करतो ना, हे घालून बघ, परत चव बघ, ते घालून बघ, परत चव बघ. ट्रायल एरर करत राहायचं. तसं मी 6-5 वेळा कारवार लिहिला की प्रत्येक वेळेला नवीन म्हटलं पहिल्यापासून लिहूया, ते चव बदलता कामा नये त्याची. असं करत 5व्या वेळेला ते जेव्हा झालं, तेव्हा म्हटलं इतकी त्याची गर्दी खिचडी झाली आहे, तर हे कसं, तर म्हणे हे नीट लिहून काढलं पाहिजे. हे नीट कसं लिहून काढायचं. मग डीएडचा विद्यार्थी होता, तो आगरी समाजातला होता, मिठागरातले आगरी. त्याचं अक्षर चांगलं होतं, म्हणून ज्यांनी मला म्हटलं होतं इतर मला नाही वाचू द्या, ते मणेरीकर सर म्हणून ते डीएडचे, त्यांनी त्याला पाठवलं आणि हे चांगल्या अक्षरात लिहून काढ, हस्तलिखित शब्द त्यावेळेस मी अनुभवला पहिल्यांदा, चांगलं लिहून काढ. तो घेऊन गेला आणि 8 दिवस आलाच नाही. अरे म्हटलं 8 दिवस झाले तू नेला, 9व्या दिवसाला हे माझंच आयुष्य. मी सुरुवात केली, मला राहावे ना, मी बंद केलं, मी पहिलं वाचून काढलं सगळं, हे माझं आयुष्य आहे मला. हा पहिला वाचक माझा. आणि मग ते त्यांनी अतिशय सुंदर अक्षरात लिहून काढलं. त्यावेळेस झेरॉक्स नव्हते, कार्बन कॉपीज. आणि मग ह्याचं पुढे काय करायचं, छापायला कसं पाठवायचं, कुठे पाठवायचं. ते हॉटेलवाले होते, मंजुनाथ नाईक म्हणून स्टेशनवरती, अतिशय चांगले वाचक होते ते, त्यांना ओळखीच होते. ते म्हणे आपण पाठवूया कुठेतरी. ते कुठे पाठवायचं म्हणून किशोर मासिकाला पाठवलं. किशोर मासिक म्हणाले आहे चांगलं, पण आमच्या ह्याच्यात वाया जाईल, कारण हे मोठ्यांनी पण वाचावं असं आहे. मग ते माधव मनोहरांच्याकडे गेलं. माधव मनोहर 3ऱ्या दिवशी मला बोलवलं. मुली, कारण त्यावेळेस मी 40ची होते. मुली, लिहिलंय चांगलं, पण छापशील कुठे. एकही शब्द मी बदलायला तयार नाही, अतिशय सुंदर लिहिले. साधना किर्लोस्कर किंवा माणूसला पाठव. अच्छा, त्यांनीच सुचवलं म्हणजे. म्हणून माणूसला ते गेलं आणि तेव्हा कळलं की आपण पुस्तक लिहिलं. तेव्हा पुढचा इतिहास झाला. म्हणजे तोपर्यंत तुमच्या लक्षातच नाही आलं की आपण पुस्तक लिहितोय, ते छापलं जाणार आहे आणि ते 40-45 वर्षानंतर कोणीतरी मला विचारणार आहे. इतकं. पण मला असं वाटतं कदाचित इतकं त्याच्यात जीव ओतलेला आहे आणि ते पुस्तक करायचं म्हणून लिहिलेलं तू नाहीये मगाशी खरं तर. विचारल्याचं अर्ध्या प्रश्नाचं उत्तर जे राहिले ते पुन्हा तिथे येते. लिहिताना कसं वाटलं किंवा लिहिलं कसं, ह्याच्या मागे पुन्हा माझं, मी 36 त्याच्या आधी जवळजवळ 20 वर्ष मी वाचत होते. हा, बरोबर.
माझ्याकडे शब्दसंग्रह भरपूर, हम्म, अनेक लोकांची पुस्तकं वाचल्यामुळे कसं लिहावं आणि कसं लिहू नये हम्म. याची कुठेतरी माझ्यात मेंदूत झालेली कोरलेलं होती. होतं ते. हा. आणि ते जे असतं आपल्याकडे साठलेलं ते सगळं असं बाहेर आलं. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे कारवर सारखं पुस्तक मी पुन्हा लिहू शकलेलं नाही. तिथे ते संपलं. उद्रेक काही म्हणा तो जो होता. इतकी वर्ष ते हा, ठेवलेलं होतं ते म्हणजे मी म्हणते अचानक होत नाही. बरोबर. हे अचानक झालेलं नाही. त्याच्या आधी मी 20 वर्ष वाचत होते. 36व्या वर्षी शाळेत जायच्या आधीपासून मी वाचते. इतक्या प्रकारचं वाचलेलं होतं, इतके संस्कार झालेले होते. तर आता विचारता तुम्ही कुठल्या पुस्तकाचा तुमच्यावर जास्त प्रभाव झाला? म्हणजे इतके आहेत की मला सांगता येणार नाही. आणि खास करून जेव्हा बालपणामध्ये आपण ज्या गोष्टी वाचतो त्याचा प्रभाव खूप लवकर आपल्यावर होतो. हो, कारण इतर त्यावेळेस आपल्या डोक्यात इतर काहीच सेंटर्स नसतं. चालू नसतात. काहीच आपण नसतं त्यावेळेस. कॉन्सन्ट्रेट करू शकतो. हं. इतर वेळेला वाचताना अनेक गोष्टीचं तुम्हाला व्यवधानं ठेवावी लागतात. त्याच्यामुळे होतं. पण माझं नाही होत तसं. वाचायला लागलं की मी वाचते. मी पण हे आहे. एक आहे की हे पुस्तक जेव्हा आलं तेव्हा तुम्ही बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेले हो. होते. असं नाही की एकदम तरुण वयात तुम्ही ते लिहिलेलं आहे असं पण नव्हतं. हं. संसाराच्या एका व्यवस्थित टप्प्यावर हो, हो. मधला टप्पा म्हणू हो. शकतो आपण संसाराचा, अशा तुम्ही आलेला होता. सुस्थिर ह्याच्यात. अशा वेळेला संसार सांभाळून एखादी गोष्ट करणं आणि तीही त्या काळी, आजची गोष्ट कदाचित मला असं वाटतं वेगळी स्टोरी लिहिली जाऊ शकेल, पण त्या काळी जिला फार काहीतरी अम्बिशन नाहीये पण मला लिहायचंय, मुलांसाठी लिहायचंय म्हणून लिहिणं आणि तो संसार सांभाळत हे करणं, हे किती म्हणजे तुम्ही सांगता हे खरंच इतकं सोपं होतं नाही, का नाही. ते? सोपं नसतं. त्याच्यावेळेस मगाशीच म्हणलं ना, थोडंसं तुम्हाला आउटकास्ट व्हायला लागतं. दुसरी गोष्ट तुम्हाला आजही स्त्रीने नवीन वाटेने जाताना जे असतं ते सगळं भोगावं लागतं. याचं कारण असं की तुम्हाला अनेक मोहाचे क्षण, म्हणजे त्या काळात हळदी कुंकवाला जाणं, टाळ्या आणि लागतात, लग्न हळदीकुंकवाला न करणं. जाणारी बाई म्हणजे क्राईमच ना, नाही, आणि मोठा दुसरी गुन्हा गोष्ट करते तुम्ही तर. म्हणजे किटी पार्टीज वगैरे हे नव्हतंच मॅडम. तर तुम्ही प्रायोरिटीज, तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत हे तुम्हाला ठरवायला लागतं. आणि प्राधान्यक्रम ठरवलं तर ज्या घरात तुम्ही ठरवणार तिथे तुमचा बौद्धिक संवाद चांगला असावा लागतो. अंडरलाईन माय वर्ड. बौद्धिक महत्वाचं संवाद तुमचे तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले असतील, भावनिकता असतातच. तुम्ही तुमच्या तर्कशुद्ध पद्धतीने आपल्या गरजा समोरच्या माणसाला पटवून दिल्या की तिथे संघर्ष होत नाही. जेव्हा मी काहीतरी लिहिते, जेव्हा मी पुस्तक छापणारही माहित नव्हतं घराला, आई काहीतरी लिहिते, आईचं काम स्वतःच चालू आहे, तिला डिस्टर्ब करायचं नाही, हा एक. दुसरी गोष्ट, नवऱ्याला असं कळलं होतं की 10 वर्ष माझी लग्न होऊन झालेली होती, सगळं झालं होतं. थोडासा न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की त्या 10 वर्षात म्हणजे मुलं शाळेत लागल्यावर 5वी अभ्यास कसा करावा एवढं मुलांना मी शिकवलं होतं. आणि त्यामुळे त्यांना शिकवण्या कुठल्याही नव्हत्या. कामवाल्या म्हणायच्या, आई नसताना घरात अभ्यास करणारं मूल फक्त तुझ्या घरात बघितलं. जे अजूनही सुरू आहे. हा, तर सांगायचं कारण असं की ती मोकळीक झाल्यानंतर बेबी सिटिंग घरातलं नवऱ्याचं मुलांचं हे लवकर थांबवलं. हे फार माझी महत्वाचं. गरज मी निर्माण केली नाही, माझ्याशिवाय घर चालेल हे मी बघितलं. त्याचा फायदा असा झाला की आई लिहिते हे तिचं वेगळं काम आहे. त्याच्यामुळे शी शुड नॉट बी डिस्टर्ब. तिला त्रास द्यायचा नाही. मला पाणी दे, मला खायला दे, आपसूक झालं हे. उठवायचं नाही. त्यांचे रुमाल, त्यांचे कपडे, त्यांची पुस्तकं त्यांना सापडत होती, नवऱ्यापासून मुलांपर्यंत सगळ्या. मग तुम्हाला वेळ मिळतो ना. तुमचा दिवस तुम्ही 24 तासाचा, 18 तासाचा का 26 तासाचा करायचा हे तुमच्यावर असतं. हे खूप छान टर्म वापरली, बेबी सिटिंग. ही अख्ख्या कुटुंबाचं बेबी नाही, सिटिंग. नाही, बाईला काय वाटतं, माझं गरज म्हणजे मी जर सगळं त्यांना करायला लावलं तर माझी गरज उरणार नाही, मग आपलं कमी होईल. मी म्हणते जेवढी माझी गरज कमी होईल तेवढं तुम्ही स्वतंत्र होता, इंडिपेंडेंट होता आणि आपल्यालाही म्हणजे बाईलाही खरं तर मदत होते या सगळ्या. बेबी सिटिंग लवकर थांबवा. हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं हे सगळ्या वयातल्या मुलींना फार उपयोगाचं आहे. तुमचं लेखनाचं जर नीटनेटकं पाहिलं तर त्याच्या याच्यामध्ये बरंच चरित्र लेखनच आहे. सगळं चरित्र लेखन आहे. पण हे चरित्र लेखन ललित लेखन नाहीये, हे संशोधन पर केलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने हे संशोधन आहे
पण तरीही ते वाचकांनी वाचनीय व्हावं म्हणून केलेलं आहे. तर ही तसं पाहिलं तर तारेवरची कसरत आहे की रिसर्च नाही पण करणं. नाही नाही माझी त्याच्या बाबतीतली एक नेहमी सांगत असते की मला जसं वाचायला आवडतं तसं मी लिहिते. सरळ साधं. हा, मला क्लिष्ट वाचायला, माझा IQ कमी आहे, मला क्लिष्ट समजत नाही, मला सोपं समजतं, पण सोपं सहज करणं सांगितलं जास्त समजतं. अवघड असतं. म्हणजे ते समजून घ्यावं लागतं. आणि मग जसे तुम्ही म्हणालात संशोधन, ते संशोधन मला समजून घेण्यासाठी असतं, लोकांना सांगण्यासाठी नसतं. मला किती समजलं आणि जेव्हा मी लिहिते ते ती समजण्याची शेवटची पायरी असते. मला काय समजलं याची शेवटची पायरी मी पेनाला हात लावते तेव्हा होते, तोपर्यंत होत नाही. हे जी सगळी नायक आहेत, नायिका आहेत, ज्यांचं चरित्र लेखन तुम्ही केलेलं आहे, हे तसं पाहिलं तर काळाच्या पडद्याआड ज्यांची नावं गेलेली होती, अलक्षित म्हणूया आपण. अशी अलक्षित अशीच आहेत ती सगळी नावं. मग हे शोधताना बरेचसे रेफरन्स शोधायला लागतात, बऱ्याच गोष्टींच्या संदर्भांची पाळंमुळं पण शोधायला लागतात. हे उलट सगळं सुलट शोधावं लागतं. हे सगळं तुम्ही अशा याच्यामध्ये केलंय जिथे विकिपीडिया नव्हता, हो, तेव्हा गुगल नव्हतं, नव्हतं, रिसोर्सेस कमी होते. खूपच कमी होते आणि जे असतील त्याला मला असं वाटतं श्रम जास्त लागतात. एखाद्या लायब्ररीमध्ये पोहोचणं, तिथनं ते संदर्भ शोधणं, मग तिथे नाहीये मग परत दुसऱ्या दिवशी जाणं, याला खूप मोठा काळ पण Patience. लागतो आणि पेशन्स आणि शांत चित्ताने ते करायला लागतं. आजवर एवढी चरित्रात्मक पुस्तकं लिहिलेली आहेत, ह्या सगळ्यांच्या संशोधनांमध्ये कशा कशा अडचणी आल्यात, काही आठवतं का तुम्हाला? पुष्कळ अडचणी आल्या. म्हणजे कसं, आता ह्याच्यातला जो पहिला विचार, खूप वाचायला लागतं हे ते, तिथे पुन्हा येते की हे माझं जे लायब्ररी सायन्स मी केलं, डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर मी 4 वर्ष औरंगाबादला मिलियन कॉलेज ऑफ आर्ट्स ही डॉक्टर आंबेडकरांची लायब्ररी 4.5 वर्ष सांभाळली, हजारो पुस्तकं हाताळली. तेव्हा मला ज्ञानाची किती क्षेत्र आहेत, ती एकमेकाशी इंटरलिंक कशी आहे, त्यांचं काय संबंध आहे, कुठला संदर्भ कुठे कसा शोधायचा, याचा आपोआप प्रत्यक्ष अनुभवातून मला ते समजत गेलं. त्याच्यामुळे जो लायब्ररी रिसर्चचा भाग आहे माझ्या पुस्तकांचा, हा माझ्यासाठी तुलनेने, इतरांच्या तुलनेने सोपा होता. कारण लायब्ररीत कुठे जायचं, कुठलं पुस्तक कुठून काढायचं आणि ते कुठल्या पानावर काय मिळेल, कसं शोधायचं, याचं एक मनाची किंवा डोक्याची टेक्निक झालेली माहिती. माहिती असतो, अंदाज. तर तो लायब्ररी, पण त्यासाठी अनेक लायब्ररीज शोधणं. त्यावेळेस मुंबईत सुद्धा अमेरिकन इन्फॉर्मेशन सेंटर असेल, युनिव्हर्सिटीची लायब्ररी, एशियाटिक लायब्ररी, डेव्हिड पेटिट लायब्ररी, ह्या सगळ्या लायब्ररीज मी त्यावेळेस जात असे. खणून काढल्या. म्हणजे मी नोकरीला जाणाऱ्या बाईसारखी पास काढलेला असायचा. सकाळी घरात लोरकून 9ला जायचं आणि संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेस 6च्या आत घरात यायचं. हे सगळं मी त्यावेळेस केलं. म्हणजे तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला, प्रायोरिटीज, वेळ कसा, टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा असतो. काही लिहिणं तुम्ही करता तेव्हा, कारण पुरुषासारखं पूर्ण वेळ त्याच्यासाठी स्त्रीला देता येत. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट. मग हे जे आजही मी सकाळी 4:30-5ला उठलेली असते, हे टाइम मॅनेजमेंट. माझा दिवस लवकर सुरू करायचा, तिथे जायचं आणि ते शोधायचं. हवा, गुगल वगैरे नव्हते त्या काळात. आता विलासराव साळुंखेंचं चरित्र लिहिताना मी 108 लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्या सगळ्या वॉकमनचे छोटा असायचा, त्याच्यावर रेकॉर्ड केल्या आणि त्या 40 मुलाखती लिहून काढल्या. मग त्याचं सॉर्टिंग केलं. हा भाग झाला. खानकोजी लिहिताना कुणाच कुठल्याच पुस्तकात ज्यांची काहीही माहिती नाही असे शोधताना मी 21 दिवस दिल्लीचं नेहरू मेमोरियल ट्रस्ट, कलकत्त्याची नॅशनल लायब्ररी, नागपूरच्या अनेक लोकांच्या समकालीन, त्या 64-65-67 साली वारले खानकोजी, त्याच्यामुळे अनेक जण हयात होते, त्यांच्या मुलाखती, पुण्याला आल्यावर केसरीची लायब्ररी, मुंबईचे आर्काइव्ह, असे 21 दिवस मी हिंडत होते. मग ते सगळं गोळा करावं. आणि त्यावेळेस मी तो अलीकडेच लिटफेस्ट मध्ये सुद्धा तो किस्सा सांगितला. चंपाताई लिमयेंनी मला तिथे नेलं आणि नेहरू मेमोरियल ट्रस्ट मध्ये मी गेले. तर तिथे त्यांचे 40 फाईल्स होते. त्यांचा नियम असा होता, एका तासाला 2च फाईल्स मिळतील. बापरे, असा नियम आणि पुढच्या फाईल्स आल्या तर पुढच्या 2 तास, पुढच्या तासाला मिळतील. पहिल्याच ह्याच्यात मला ज्या 2 फाईल्स आल्या त्या एकात काहीतरी 40 एक पानं होती, एकात 2च पानं होते.
ती माझी अर्ध्या तासात झाली. पुढचा अर्धा तास मी बसून राहिले. मग पुन्हा फाईल समोर. अरे म्हटलं त्याच्यातही असंच, काही 10 पानं, काही 20 पानं. फाईल्स 40 होत्या, पण पानात किती, पानं तेवढे. एकाच 100 पानं असतील. पण असं म्हटलं मी मुंबईहून इतक्या लांबून आले आणि असं जर मला किती तास बसायचं, म्हणजे ह्यांना 20 तास बघायला लावले पाहिजेत ना 40 फाईल्स. मी उठून त्या डायरेक्टरकडे गेले सरळ. म्हटलं मी मुंबईहून आले आणि हा विषयाचा अभ्यास करते, 40 फाईल्स आहेत, असं असं झालं, मी किती वेळ थांबू, कशी थांबणार दिल्लीसारख्या ठिकाणी, काय कशाचा अभ्यास चाललाय. म्हटलं असं असं चाललंय, बसा म्हणा. आणि त्यांनी बोलता बोलता त्या काळातली 8-10 म्हणजे खानखोजी कुठे मिळतील, कशात असतील, इतर संदर्भ. संदर्भ सांगायला सुरुवात केली. मी 1-2 लिहून घेतली आणि ऐकून घेतली. तर ते म्हणाले मगासपासून मी जवळजवळ 10 नावं घेतली, तुम्ही 2दाच कागदावर. म्हटलं सर बाकीची मी वाचून आलेली आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं, उठले, तिथे गेले, 40च्या 40 फाईल्स या बाईला द्या. एखाद्या विषयाची आत्मीयता पण नाही म्हणजे त्यामुळे समोरच्या त्यांना माणसाच्या कळलं लक्षात माझे, येते. हिला 40च्या 40 फाईल द्या. दुसरा नियम असा आहे की एका फाईल मधलं 1/3 तुम्हाला फक्त झेरॉक्स करता येतं, बरं. असा नियम आहे, कारण संपूर्ण देत नाही. ते 100% काय होते ते. हा अनुभव असा येतो की गुगल नसण्याच्या काळात मी जेव्हा तयारी करून गेले होते तेव्हा मी आधी 15-1 पुस्तकं वाचलेली होती की ज्याच्यात एखादी ओळ खानखुंजेंच्याबद्दल, एक लाला हरदळ यांचं चरित्र असेल किंवा अनेक असे होते, यांच्या चरित्रात कुठेतरी एक उल्लेख असायचा. एखादीच ते लाईन तुम्ही मगाशी जो विचारला, संशोधन, असते. लायब्ररी याच्या ट्रेनिंगमुळे मला पुस्तकात कुठे काय शोधायचं, कसं शोधायचं, हे एक म्हणजे त्याच्यामुळे माझी ती 15-20 पुस्तकं वाचून झाली होती. खानखोचे काय थोडंसं समजलं होतं अन्य लोकांच्या कहाण्यातून किंवा दिसणे. आणि मग हे फाईल्स हस्तलिखिताच्या मला तर असे तसा दिल्लीच्या लायब्ररीत आला. मी तिथे गेले आणि गेल्यावर ती एंट्री झाल्यावर सरळ त्या ह्याच्यात गेले आणि तिथून ती पुस्तकं काढायला लागली. तिथे एक उभे होते गृहस्थ, ते आले, ते म्हणाले तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय आणि तुम्ही जाऊन एकदम पुस्तकं कशी काय काढताय. म्हटलं आय नो सर, मला माहिती. तुम्ही महाराष्ट्रातून आलात का? मराठी ते म्हणजे गेडाम नाव त्यांचं. म्हटलं बरं. हो. आणि तुमच्या बघण्यावरून मला लक्षात आलं की तुम्ही मराठी आहात, तुमच्या दिसण्यावरून. काय असं म्हटलं माझं लायब्ररी सायन्स झालेलं आहे. तर तिथे नियम असा आहे, आज तुम्हाला जे झेरॉक्स हवं असेल ते आज सांगायचं आणि परवा येऊन कलेक्ट करायचं. बापरे, मधले केवढा वेळ चालला जातो तो. तर त्यांनी लगेच मी काढलेलं द्या, मी देतो आणून. मला जे हवं होतं सगळं मॅटर. मॅटर तिथे एक माझ्या लक्षात आलं, खुशवंत सिंगांनी क्रांतिकारकांच्यावर लिहिलेली पुस्तकं तिथे होती. तिथे मी चाळली, एकातही खानखोजेंचं नाव नव्हतं. एकातही खानखोजेंचं नाव नव्हतं. मी म्हटलं मी एवढं शोधते, ते क्रांतिकार खुशवंत सिंगांना दिसलं नाही काय. आणि मग मी ती घेतली ती पुस्तकं. तर त्या गणांनी मला लगेच मला सगळ्याची झेरॉक्स आणून दिली. तेच म्हणजे असे अनुभव तुम्ही कुठे जाता, कसे जाता, ह्याच्यावर हे अनुभव येत असतात. खूप इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं, कारण हा प्रश्न सातत्याने येतो समोर की संशोधक एखाद्या गोष्टीचं संशोधन करत असतात तेव्हा त्याचा रिझल्ट काही येईलच याची काही शाश्वती नसते. पण तुम्ही जो विचारलात की तुम्हाला काही वेळेला विरोधी, तसंच तिथे नागपूरला आला. तिथे एका माझी कुलगुरूकडे मी गेले, उपकुलगुरूकडे, तिथे जुने जाणते. त्याने विचारलं खानपूर, म्हटलं साधारण तोच काळ होता, 10-1 वर्षाचा फरक, नाव माहिती होतं. म्हटलं खानखोजेंची काही माहिती आहे का? काय तुम्ही लिहिणार त्याच्यावर? कुठेतरी एक गोळी मारली असेल, एखादा बॉम्ब टाकला असेल. अरे हे क्रांती तुम्ही कारवरनी प्रसिद्धी दिली आहे, ह्यालाही द्याल तुम्ही, म्हणजे असं असं. म्हणून विचारत पडले की आपण इतके, म्हणजे सुरुवात म्हणजे दिल्लीला जायच्या आधीची गोष्ट आहे, आपण ऐकून विभूतू पूजा तर करत नाही कोणाची, व्यक्तीच्या प्रेमात तर पडले नाही, असं का. आणि त्याच दिवशी संध्याकाळी खानखोजेंच्या पुतण्याला भेटायला गेले त्याच्याकडे, ते इथून रिटायर्ड होऊन गेलेले होते. तर त्यांनी त्यावेळेस इंडियन रिव्होल्युशनरीज इन रशिया नावाचं पुस्तक मला दिलं. आणि त्याच्यात मी लेनिनशी, एम.एन. रॉयशी खानखोजे कसे भांडत होते तात्विक मुद्द्यावर हे वाचलं.
म्हटलं हे कुणाला माहिती तरी आहे काय? हा माणूस लेनिनला भेटला होता, नेमिन रॉयला भेटला होता, भूपेंद्रनाथ दत्त, विवेकानंदांचे भाऊ यांचे सहकारी होते. मग हे माहीतच नाही. मग हे कसे म्हणतात की तुम्ही कोणावरही लिहा? हे असे पुरावे तुम्हाला मिळत जातात. पण हे लिहिताना खरंच कसं लागतंय की आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही येस. ही सांगणारी मला असं वाटतं कदाचित माणसं नसतीलच तुमच्याकडे. नसते. मग ते प्रश्न पडल्यानंतर तुम्ही मग स्वतःलाच तो प्रश्न मगाशी आपण विचारायचे. गोष्टी करताना जे बोललो की हे एकटे पण हे असं आहे, हे कोणाला विचारायचं, हे कोणाला सांगायचं? पण खास करून महिलांच्या बाबतीत हा पण प्रश्न खरं तर येतो खूप की बौद्धिक चर्चा महिला करतात यावर खरं तर अजूनही अनेकांचा विश्वास नाही. आणि ज्या महिलांना खरोखरीच बौद्धिक चर्चेमध्ये रस रस आहे. असतो त्यांना तशा महिला सापडणं हे पण खूप अवघड काम. आणि ते तुमच्या काळामध्ये तर हा. आणखीनच की महिलांना घराच्या बाहेर जाणं आणि हे खूप कमी प्रमाणात असतात. पण त्याच्या याच्यातही तुम्ही तावून सुलाखून इतकी पुस्तकं या सगळ्या मराठी वाचकांना दिलेली आहे. एक होतं कारवर तर अनेकांना असं वाटतं की हे अनुवादक आहे. नाहीये. हा म्हणजे कोणी बघत पण नाही त्याच्या याच्यावर. म्हणजे मीही जेव्हा ते वाचलं होतं तेव्हा मला असं पहिल्यांदा अगदी 8वी-9वीत असतानाही मला वाटलं होतं की हे अनुवादित आहे. मी वाचलं पण नाही ते, पण नावामुळे गृहीत पुष्कळांची हा म्हणजे आपण गृहीत धरतो की हे मराठीत येऊच शकत नाही किंवा ही माणसं मराठीत असूच शकत नाही. बऱ्याचदा जे तुम्ही खानकोजींचा उल्लेख केला त्याच्या ह्याच्यात पण अरे महाराष्ट्रात एवढी मोठी माणसं होऊन गेली आहेत, हा. हे महाराष्ट्रीयन माणसांनाही माहिती नाहीये, पण त्याच्या याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलाय. पण ह्या सगळे तुमचे जे नायक आहेत हे कुठे ना कुठे प्रेरणा देतात, ते संघर्ष करत राहतात आणि त्यांच्या त्यांच्या परिस्थितीमध्ये ते त्यांना पाहिजे तो रिझल्ट घेऊन येतात. पण एवढ्या सगळ्या लोकांवर जेव्हा तुम्ही संशोधन केलं, त्याचा अभ्यास केला, तेव्हा याच्यातला कोण तुम्हाला तुमचा नायक वाटतो? तुम्हाला इम्प्रेस करणारा सगळ्यात जास्त कोण आहे? आणि हे बघा, मला कोणी कमिशन वर्क दिलेलं नाही. माझं अमुक पुस्तक तुम्ही लिहा असं कोणी जबरदस्ती केली. मला हवं तर मी लिहिते. मग हवं तेव्हा केव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रभावित करतो तेव्हाच. ते प्रत्येक पुस्तकाने मला त्या त्या काळात प्रभावित केलेलं आहे. काहींनी कमी त्रास दिलाय, काहींनी जास्त त्रास दिलाय, म्हणजे संशोधन. संशोधनाला त्याच्यामुळे मला नको असलं तर माझ्या जबरदस्ती कोण करणार तू हे लिही म्हणून. त्याच्यामुळे आवडलेला हा प्रत्येक नायक हा मला आवडलेला आहे, म्हणून मी तो बाहेर. आणि तो का आणला? तुम्हाला ते दिसलं असतं लिज माइटनरचं चरित्र कुठल्याही लायब्ररीत, तर मी कशाला लिहिलं असतं? रोझलिंड फ्रँकलिन तुम्हाला कुठे दिसली असती, पुस्तकात नाव आहे कुठेतरी तुमच्या पाठ्यपुस्तकात, तर ते पुस्तक मी कशाला लिहिलं असतं? हे पुस्तकं सापडत नाहीत ना मराठी, आणि मला ती आवडली म्हणून मी ती लिहिली. आणि अशी अनेक नावं असतील, पण माझी आवड जी आहे की मी नेहमी ह्यांच्याकडे बघत आलेले की ह्यांनी स्वतःच्या आयुष्याचं एक काहीतरी ठरवून घेतलेलं ध्येय, आणि त्या ध्येयाचा पाठपुरावा करताना त्यांनी मळलेली वाट सोडलेली आहे. कम वॉट मे, काहीही कष्ट करावे लागोत, कितीही अपमान होत, कितीही अपयश होत, ते पुढे जात राहिले. त्याने त्यांच्या एकट्याचा फायदा झालेला नाही, तो संपूर्ण मानव जातीचा झालेला आहे. आणि हे जे अंतिम हे आहे, ज्यांनी केले ते कोणासाठी? स्वतःची बौद्धिक भूक हा एक भाग असू शकतो, त्याच्या पलीकडून ह्याच्यातून पुढे साध्य काय? तर मी लिहिलेले कुठलेही तुम्ही चरित्र काढून बघा, आणि हे तू कशाला लिहिलंस असं मला विचार. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. आणि त्याच उत्तरासाठी म्हणून हा, तुम्ही मग ते तो पुस्तक आनंद आहे माझा लिहिलंय. की मला हे समजलं. नाही तर मला समजायचा मार्ग काय होता? लिझ माइटनर मला समजायचा मार्ग काय होता? काहीच नाही. फक्त जॅकेट वरती त्या पुस्तकाच्या वाचलं की 15 वेळा हिला नोबेल पारितोषिक नाकारलं गेलं. तेवढं मला क्युरिओसिटीला पुरलं की एखाद्या बाईला 15 वेळा नोबेल पारितोषिक नाकारलं जातं म्हणजे काय? म्हणजे हिची कुवत काय? हिचे कंटेम्पररीज कोण? हिला अडवणारे कोण? हिला प्रोत्साहन देणारे कोण? सगळंच आपोआप असं हे व्हायला लागतं. मी बेचैन होता. एखाद्या फिजिसिस्ट, ती सुद्धा ह्याच्यात लिहिली, ती पुरुषांचं क्षेत्र दुसरे कोणीही जिथे जात नाही अशा ठिकाणी ही अणुगर्भशास्त्रज्ञ स्त्री पहिली. मग तिच्या अस्तित्वाचं काय? ती कशी तिथे गेली? ही क्युरिओसिटी माझी. ते ती लहान तिथे मूल गेली. सतत Curiosity. काहीतरी विचारत राहतं आणि आणि त्याची उत्तरं ते शोधत. समजल्यानंतर लिहिणं हा अगदी शेवटचा टप्पा आहे. ते समजून घेणं हे फार महत्वाचं आहे.
आणि त्यातून मग नंतर पुस्तक तयार होतं. मला पुढच्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही देऊन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न मी विचारणार नाही तुम्हाला. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं आता नवीन टेक्नॉलॉजी पण खूप छान सहजरित्या आत्मसात केलेली आहे, तर तो टप्पा, ज्या टप्प्यात इतकं संशोधन तुम्हाला करण्यासाठी प्रवास करायला लागतं, संघर्ष करायला वाचायला लागतो, लागतो. वाचायला लागतं, आणि आता हे नवीन आलेलं तंत्रज्ञान, याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या लेखनात काही सहजरित्या आलेलं आहे, किंवा तुम्हाला काही सुकर झालेलं आहे, किंवा तंत्रज्ञानामुळे तुम्ही अपग्रेड झालात असं तुम्हाला वाटतं का? हा, 2-3 गोष्टी. तंत्रज्ञानामुळे शोधाचे मला म्हणजे लायब्ररीचा जो एक भाग होता तोच आता गुगलमुळे शोधणं हे मला सोपं झालं. विशेषतः पहिला उपयोग झाला, मी रोझलिन फ्रँकलिन लिहिलं तेव्हा, आणि तिचं एक चरित्र छोटं मी वाचलं होतं. म्हणजे तिथे अमेरिकेत होते त्यावेळेस, त्या लायब्ररीतून आणून मी वाचलं. आणि त्याच्याही थोडंसं मागे जाऊन मी असं सांगेन, किंवा लिज मॅटनर जेव्हा मी लिहिलं, हे म्हटलं ना 15, ते आतिश दाभोळकर, म्हणजे आता जे फार मोठे सायंटिस्ट आहेत, स्टीफन हॉकिंग बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे स्ट्रिंग थिअरीवरती, त्यांना वाचायला दिलं, कारण फिजिसिस्ट ते. तर ते म्हणाले, तू खूप छान लिहिले, हे चरित्र मी लिहिलं असतं तर वेगळं लिहिलं असतं, तू लिहिलं असतं वेगळं आहे, आणि हे लोकांपर्यंत पोहोचेल, माझं लोकांपर्यंत आमच्यात फिरत राहिलं असतं म्हणाले ते. आणि त्यांनी मला रोझलिन फ्रँकलिनचं नाव सुचवलं, की जशी हिने फिजिक्समध्ये अणुविखंडन करून एक जगाला वेगळी या फिजिक्सला दिली, तशी दिलेली ती. जीवशास्त्राला वेगळा हे देणारी, डीएनएचा हे करणारी ही रोझलिन फ्रँकलिन आहे. ही पण अशीच आहे की जिने हे सगळं शतक घडवलेलं आहे, ह्या 2 स्त्रियांनी, आणि नाव त्यांचं कुठेही. म्हणून मी जेव्हा चरित्र वाचल्यानंतर आणखीन काय माहिती म्हणून मग मी गुगलवरती शोधले. त्यावेळेस मला तिच्या विद्यार्थ्यांनी, जे तिच्या हाताखाली त्यांना तिच्या ड्रॉवरमध्ये तिचं संशोधन हे लिहिलेलं, त्यावेळेस एवढं तिच्या काळीही हे नव्हतं, डॉक्युमेंटेशन हातीच सगळं ते सापडलं. मग त्याच्यावरून त्यांनी लेख लिहिले की वॉटसन आणि क्रिक यांच्या आधी हिने हे कसं मांडत आली होती, आणि थोडं तिला आयुष्य मिळालं असतं तर तीच त्याची ठरली असती, किंवा तिला नेचर ह्या त्यांच्या मासिकात, ज्या प्रसिद्ध मासिक आहेत, त्याच्यात लेख देताना हिला फुटनोट ठेवली फक्त, पण तिच्यात किती मोलाचं आहे. तर हे मला, हे तुम्ही म्हणताय ही पुस्तकं मला मिळाली असते, हे तंत्रज्ञान जे वापरलं मी सगळं ते, किंवा तिचे गॉसलिंग किंवा इतिहास लिहिणारे असतात, विज्ञानाचा इतिहास लिहिणारे असतात, ते मला शोधणं सोपं गेलं, की त्यांनी वॉटसनला किती नावं ठेवली आहेत, किती चोर आहे तो, म्हणजे असं म्हणू नये, पण त्यांनी सगळं केलंय. किंवा डबल हेलिक्स मध्ये त्याने किती चुकीचं लिहिलं, डबल हेलिक्स मी वाचलं होतं, पण डबल हेलिक्स मध्ये यांनी किती चुकीचं लिहिलंय हे त्या विज्ञान शास्त्रज्ञ जो होता, जो इतिहासकार, त्यांनी शोधून दाखवलं. तर त्याच्यामुळे मला ते सोपं झालं समजून घेणं. आणि ते तर रोझलिनच्या बाबतीत झालेले अन्याय हे मला ह्या गुगलवरती वेगळे वेगळे लेख वाचल्यामुळे ते मला समजलं, ती पुस्तकं समजली, ती पुस्तकं मिळवून तिथे मी वाचू शकले, म्हणजे रिसर्चचं काम माझं खूप सोपं झालं. आणि हा लाभ मला पुढच्या पुस्तकांना, म्हणजे नंतरचं विलासरावांचं तर नाहीच, त्याच्यात काही संबंध नव्हता, कारण विलासराव नुकतेच गेले होते आणि तो लोकांना माहिती नव्हतं आणि त्यांच्याबद्दल काहीच नव्हतं. परंतु पुढचे पुस्तक बेकर वगैरे लिहिताना मला ह्या गुगलचा खूप उपयोग झाला, पुस्तकं मिळवणं हे करणं. म्हणजे रिसोर्सेस आणि 2 असतात, एक 2 काय मी तर म्हणते चरित्रकाराला तिसरी बाजू पण तपासावी लागते. कारण काय असतात, काही त्याचे गुणदोष जे असतात ते बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातून वेगळे वेगळे होऊ शकतात. म्हणजे लहान मुलाचं कसं असतं ना, आईला एखादं आपलं खोडकर मूल सुद्धा प्रिय वाटतं आणि शेजारणीला ते त्रासदायक वाटतं. हा दृष्टिकोनाचा फरक असतो. चरित्राबाबतीतही तसं असतं. मी पथ्य पाळलं होतं की गौरवीकरण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी लिहिते ती चरित्र ही ज्याला प्रबंधात्मक किंवा खूप जे तुम्ही म्हणाल संशोधन असलं तरी अकॅडमिक किंवा अगदी क्लिष्ट भाषा नाही, म्हणजे फक्त तांत्रिक नसतं. माझा हेतू काय असतो, आता लिज मॅटनर रोझलिन फ्रँकलिन, मला सायन्स मधलं काय कळतंय, पण त्यांनी केलेले कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांनी समाजाला दिलेलं काय, मानवाला दिलेलं काय समाजापेक्षा, याचं मला कळल्यानंतर ह्या व्यक्ती तिथपर्यंत पोहोचल्या कशा, त्यांनी दिलं काय हे मला कळतंय ना.
तेवढी आहे अक्कल. तर ती आपण, आणि आपल्याला एक कळलेलं आहे कारवारमुळे की आपण लिहू शकतोय. भाषेबद्दल मी अभिमानी आहे, कारण मी म्हटलं तसं गेली 60-70 वर्ष मी वाचतेच आहे, त्याच्यामुळे बाय. शब्दसंग्रह भरपूर आहे कुठलाही माझ्याकडे. त्याच्यामुळे तो भाग सोडला तरी एक आत्मविश्वास येतो त्याच्यातून की हे आपण करू शकतो. मग आपण तपासलं पाहिजे सगळं. आणि तपासताना कसोट्या काय, मला जर त्यातलं समजत नाही तर सगळ्यात शेवटी एक महत्वाची कसोटी मी ठेवते की त्या विषयातला जो तज्ज्ञ असतो त्याच्याकडे माझं स्क्रिप्ट तपासायला जातं, हस्तलिखित तपासायला जातं. नाही तर तुमच्यासारखं तुम्हाला सायन्स कळत नाही तर लिहिता कशाला. हम्म. आणि त्याच्यातले खास खळगे पण असतात ना, जे हा, कदाचित आपल्या लक्षात त्याच्यावर नाहीये. उलट सुलट असतात. ते मी प्रत्येक वेळेला जे विज्ञानावरची पुस्तकं आहेत ती त्या त्या क्षेत्रातल्या चांगल्या लोकांकडून हस्तलिखित तपासून घेतलेली आहे, बिनचूकपणा राखण्यासाठी. तर हे तपासणं जे असतं ना, याच्यातून मग हे मी माझ्यापुरतं झालं खात्री. मग मला काय करायचंय की मला जे दिसलं, माझ्या जे त्याचं इम्प्रेशन आलं, मला ज्याच्यामुळे लिहावंसं वाटलं ते काय होतं नेमकं, ते मग ओळख करून देताना जसं आपण महत्वाच्या गोष्टी सांगतो तशी ती आहे. मग जे जाणकार आहेत किंवा जे उत्सुक आहेत त्यांनी शोधावेत आणखीन, आणि स्वतःची कक्षा वाढवावी. तुम्ही ज्या महिलांचा उल्लेख करता आहात किंवा ज्या महिलांवर पुस्तकं लिहिलेली आहे, आयडा असेल त्याच्या याच्यामधली किंवा लीज असेल, ह्या महिलांचं कॉन्ट्रीब्युशन खरंच खूप महत्वाचं आहे. आणि जे अनेकदा वाचकांना माहितीही नसतं, तर महिलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काय केलंय हे तुम्ही खूप विस्तृत स्वरूपात मांडलं. कदाचित हे पुरुष लेखकांनी लिहिलं असतं तर ते वेगळ्या पद्धतीनं लिहिलं असतं, पुरुषी नजरेच्या दृष्टिकोनातून. तुम्ही मात्र तो बॅलन्स खूप नीटनेटकं प्रत्येक पुस्तकात साधल्याचं लक्षात येत आहे. पण याच्यातला गोल्डाचा जो जास्त. विषय तो राजकारणाचा विषय हो, आहे. हो. आणि ही स्त्री जी आहे ती परत आपल्या देशातली नाहीये, ती दुसऱ्या देशातली म्हणूनच आहे. लिहू शकले. ही गोल्डा कशी सापडली तुम्हाला? आमचा एक मित्र होता, मनोज वारला, मनोज आचार्य म्हणून. तर मी रॉबर्ट डिसिल्वांचं चरित्र लिहिलं आमच्या गावचे, आणि बसले होते असे 4-5 महिने झाले. तर मला मीणाताईच म्हणाले, झाली विश्रांती म्हणे, मग आता तुम्हाला 3 विषय देतो, एक सिकंदर, दुसरे कोसंबी, डी कोसंबी, आणि तिसरे गोल्डा. आणि तर मी सिकंदरवर म्हटलं नाही लिहिणार, मला त्याच्यात आता इंटरेस्ट नाही. पण म्हटलं कोसंबी हे एक अतिशय मराठी आणि अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांनी खूप हे केलेलं आहे. तर मी तो प्रयत्न करते म्हणून त्यांची पुस्तकं मी आणली, आणि पहिल्या 1-2 पुस्तकातच मी म्हटलं नाही हे शक्य नाही. तर मी म्हटलं कोसंबीचं विचार म्हटलं हे शक्य नाही, मला पुढची 20 वर्ष लागतील आणि तेवढी माझ्या हातात नाहीये. कारण अतिशय गहन आणि अतिशय विस्तृत त्यांचं काम आहे सगळं कोसंबीचं. गोल्डाचं मी बघते म्हटलं, आणि म्हणून त्या दिवशी मी सहज गुगल उघडलं, तंत्रज्ञान पुन्हा, आणि मला इतके त्यांच्यावरचे व्हिडिओ सापडले गोल्डाचे. रिच्या म्हटलं आपल्याला फक्त ती इस्रायलचे पंतप्रधान म्हणूनच त्या एका माहिती आहे. वाक्यातच ओळख आहे हो, आपली त्याच्याशी. आणि ह्या बाईंचं काय कर्तृत्व आहे. त्यांचे अनेक व्हिडिओची सिरीज बघितल्या, हे बघितल्या, डॉक्युमेंटरीज बघितल्या, आणि मी चकित झाले. आणि सहज मी माझ्या मुलीला म्हटलं असं असं मला आज मनोज सांगून गेलाय, ते विचार करते काहीतरी. तिने ताबडतोब अमेरिकन 2 पुस्तकं, एक तिचं आत्मचरित्र आणि दुसरं एक पाठवलं, आणि ती वाचल्यानंतर मला लक्षात आलं हे पाणी वेगळं आहे. मग पुण्याचे एक प्रसाद कुलकर्णी म्हणून आहे, ते त्यावेळेस त्यांची लायब्ररी होती, त्यांनी मला पुस्तकं पाठवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला किती कमी माहिती आहे, नेहमीप्रमाणे खूप कमी माहिती आहे. आणि ती माहिती जमवताना एक फार महत्वाचं पुस्तक असं हे सापडलं, म्हणजे त्या लेखकाचं नाव मला पटकन सांगता येणार नाही. गोल्डा 1978 साली वारलं, त्यांनी 2 वर्षांनी ते चरित्र लिहिलं होतं, आणि तिच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी जगभरातल्या आर्काइव्ह मधली तिचे कागदपत्र जेव्हा मोकळे झाले, त्याचं संशोधन केल्यावर त्यांनी 2012 का 14 साली नव्याने चरित्र, ते माझ्या नातवांना गोल्डा कोण होती हे कळलं पाहिजे. 1980 साली मी लिहिलं ते चरित्र. हा किती मोठा प्रामाणिकपणा आहे त्याचा. आजच्या त्याच्यात त्यांनी याच्याची गोल्डाला नावं ठेवलेली वगैरे, की ती कशी अहमद होती, ती कशी हे होती. आणि 30 वर्षाचं हे केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, त्या कागदपत्र उघडी झाल्या, मोकळी झाल्यानंतर, या बाईंनी इंटरनॅशनल लेवलवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायलची बाजू त्या काळच्या मोठ्या निक्सन वगैरे लोकांशी लढा देऊन
हे कसं तिने स्वतःच हे टिकवलं एका स्त्रीने. मोशेदाय ज्याला आम्ही खूप मानत होतो तो हम्म. सुद्धा तिच्या समोर नतमस्तक चुकलो होऊन. मी इतकं म्हणण्यापर्यंत लीन झाला, मी सोडतो, मी राजीनामा देतो. इतकीही कणखर बाई ही लोकांना माहीतच नव्हती. तर त्याने त्या नातवंडांसाठी आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून दुसऱ्यांदा चरित्र लिहिलं. ते मला मिळालं वाचायला आणि त्यामुळे म्हणजे माझं काम सोपं झालं. ही जी आर्काइव्ह मधली आली होती उपयोग. त्याने केला होता आणि जे चरित्र लिहिलं होतं आणि पहिल्या चरित्रात आपली चुकीची समजूत कशी झाली होती त्याच्यावरती त्यांनी जे त्याच्या प्रस्तावनेत लिहिलेलं त्याच्यामुळे त्या काळात तिच्या म्हणजे लोकप्रियतेचा तिचा 86% होता भाग. ती 2% कशी आली होती ही स्त्री, हा सुद्धा एक आलेख बघण्यासारखा आहे. ती पंतप्रधान सुरुवातीच्या काळात 86% तिला मत हे होतं लोकप्रियतेचा, ती 2% आली. हे कसं तिने केलं, हे कसं पाहिलं. आणि साधी किबुट्स मध्ये काम करणारी 10वी पास झालेली साधी शिक्षिका आणि तिचं सगळ्यात मोठं कार्य पंतप्रधान असण्यापेक्षाही ती गृहमंत्री होती, लेबर मिनिस्टर होती. त्या लेबर मिनिस्टर असताना, कामगार मंत्री असताना तिने जे इस्रायल उभं केलं, तिथल्या इमारती, तिथले रस्ते, तिथले विविध वस्त्या, संत्र्याच्या बागा, हे तिने. आणि तिथे काम करणारे कोण होते, इतर ठिकाणहून आलेले स्थलांतरित झालेले डॉक्टर, वकील, पेशेवर चांगले मोठे. इथे तुम्हाला जमिनीत उभं करायचं, तुम्ही कोणी असाल त्या तुमच्या आलात त्या देशात, इथे तुम्हाला इस्रायलच्या मातीत हात घालून उभं राहायचं. हे तिने निर्माण केलं इस्रायल त्यावेळेस. हे किती अवघड काम आहे हा तसं पाहिलं. म्हणजे स्थलांतरित असाल तुम्ही आलेले, तुम्ही डॉक्टर असाल, वकील असाल, आणखीन कोणी दुकानदार असाल, काही असाल, इथे तुम्ही इस्रायलची उभारणी करणारे आहात, मातीत हात घाला, विटांची घरं बांधा. हे जे सगळं केलं तिने. आणि ज्या पद्धतीने तिच्या बरोबर असणारे मोठे मोठे एकेकाला 4-4 भाषा येणारे असे विद्वान लोक, कोणी चांगले डॉक्टर, कोणी चांगले हे वाईजमन सारखे हे जे होते, बेन गुरियान वगैरे, यांना तिने शह दिला सगळ्यांना. हा फरक असतो. ह्याच्याही पलीकडे तिचा साधेपणा. या बाईकडे गेले ती बाई स्वतः दरवाजा उघडून माणसाचं स्वागत करायची, प्राईम मिनिस्टर असताना स्वतःच्या किचन मध्ये बसून चहा बनवून द्यायची, प्राईम मिनिस्टर असताना. आणि कुणालाही ती वेतन किती होतं, सफाई कामगार तिच्या घरातला जेवढं वेतन घेत होता तेवढंच ती वेतन घेत होती. तर हे सगळं इतकं विलक्षण वाटलं मला. आणि मग पुन्हा बाई म्हणून मला तिचा अभिमान जसा लीज मॅटनरच्या वेळेस वाटला होता. लीज मॅटनरने अणुविखंडन केल्यावरती अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रोजेक्ट मध्ये बॉम्ब बनवायची तिने सामील व्हावं म्हणून रुझवेल्टने तिला ही केली होती, बोलवलं होतं, एलिनॉर रुझवेल्टने. तिने सांगितलं माझं विज्ञान माणसं मारण्यासाठी नाही. तेव्हा मला स्त्री म्हणून तिचा अभिमान. खूप मोठी भूमिका असते आणि ती घेणं खरं तर त्या याच्यामध्ये खूप अवघड असतं. आणि हा फरक असतो जेव्हा एक पुरुष लेखक महिलेचं चित्र लिहितो किंवा त्यांची भावना लिहितानाचा फरक, आणि एक स्त्री लेखिका जी आहे ती आपल्या पेनमधनं असे चरित्र साकारते तेव्हाचा. पण विनताई, तुम्हाला मग या नोटवर स्त्रीवादी लेखिका म्हणावं का? मी व्यक्तिवादी म्हटलं तर जास्त झाले. स्त्रीवादी तर आहेच आहे, कारण स्त्रियांच्यावरती इतकी कोंडी झालेली, विशेषतः ही मॉन्टेसरी असो, ह्या लिज मॅटनर असो किंवा रोझलिंड फ्रँकलिन. आयडा त्या मानाने चर्च आणि थोडं मिशनरी ह्याच्यातले असल्यामुळे तिला आपल्या समाजाचा असा एक विरोध झाला, स्त्री म्हणून होण्यापेक्षा दोन संस्कृतीचा. पण ह्या विज्ञान क्षेत्रात जिथे फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे अशा क्षेत्रात रोझलिंड फ्रँकलिन आणि लिज मॅटनर यांनी जबरदस्त हे केलेले, अतिशय विलक्षण, ज्याला आपण म्हणू विरोधी परिस्थितीत त्यांनी केले. म्हणजे लिज मॅटनर ज्या एवढी मोठी डॉक्टर झालेली, डॉक्टरेट, त्या तळघरात तिला एक सुताराची खोली असते, फर्निचर, तिथे तिला एक टेबल टाकून दिलं होतं. तिला तिथे प्रसाधन गृह नव्हतं, तिला रस्ता ओलांडून समोरच्या हॉटेलमध्ये जावं लागत होतं. आता तुम्ही हे आपण म्हणू आपल्या वातावरणात ठीक आहे, पण जिथे बर्फ पडतोय तिथे काय अवस्था असेल तिची. तिने लिहिलेले लेख तिच्या नावाने फक्त एल माइटनर म्हणून देता येत होते, कारण ती बाई म्हणून ओळखील म्हणून, किंवा जे ते अवॉर्ड मिळालं
मला वाटतं फर्मी अवॉर्ड काय माझ्या लक्षात नाही आता पटकन. तर ऑटोहानला मूळ आणि त्याची प्रतिकृती तिला दिली होती जी तिने नाकारली. स्त्री म्हणजे म्हणून तिचं संशोधन तिथल्या होतं. म्युनिकमध्ये प्रदर्शनात हा सगळं ऑटोहानचे वगैरे सगळ्यांचे पुतळे, तिथल्या स्त्री ज्या स्त्रीवादी ह्या होत्या त्यांनी लीज मॅडनरचा पुतळा बसायला लावला आणि तो एकमेव स्त्रीचा पुतळा तिथे आहे. तर हे असं बघितल्यानंतर ह्या स्त्रियांनी किती प्रकारचं हे केलं. डबल हेलिक्स मध्ये त्या वॉटसननी हिची इतकी चेष्टा केलेली आहे रोझलिंड फ्रँकलिनची, आणि मग तिचं संशोधन स्वरूप ह्या लोकांनी स्ट्रक्चर उभं केलं. म्हणजे तिचं ते ती कॉस्मॅटिकचं कदाचित संशोधन हो, करत असेल, अशी असं चेष्टा अनेक आहे. खूप वेळा झाली. तेव्हा या स्त्रियांनी किती प्रकारचे विरोध सहन केले, किती प्रकारच्या ह्याच्यातून त्या पुढे गेल्या. मॉन्टेसरी सुद्धा 1913-14 साली ते इटलीतून अमेरिकेला गेली, शिक्षणात एक नवीन पद्धती सुरू केली, आणि शी वॉज अनवेड मदर, अविवाहित माता होती ती. तिने आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला मुलगा आहे लपून ठेवलं होतं, भाचा आहे म्हणून सांगत नाही, पण जगाला एक नवीन शिक्षण पद्धती दिली त्यांनी दिली. ताराबाईंच्या सीतायनाबद्दल एक खूप मोठी Trolling झालं बाबा. कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मी ती कॉन्ट्रोवर्सी चांगली वाईट हे नाही विचारणार अजिबात. मी हे म्हणेल की तुम्ही ते हँडल कसं केलं? नाही, मी विचार केला, मला ते समजलंय ते एक तर जी मी वाचून हे केलेलं आहे ते माझ्या वाचनातून, तर मी मागे कशाला घेऊ काही. आणि दुसरी गोष्ट एक सांगते, हे सोशल मीडिया हा वाहत्या पाण्यासारखा आहे. म्हणजे तात्पुरता. एक नदी परत भेटत नाही म्हणतात ना, ते पाणी पुढे गेलेलं असतं. म्हणजे आज हे तिथे धुतलं जे गेले ते पुढे निघून गेलेले. किती महत्वाचे विषय फेसबुकवर आणि सोशल मीडियावर झाले. आज काय होतं, वर्षभरानंतर ते राहतात का तिथे? मग आपण आपलं त्याच्यात मला जे म्हणायचे तेच खरं सांगून आपली एनर्जी आणि वेळ पण त्या वाया ट्रोलिंगचा त्रास नाही झाला का तुम्हाला? नाही होत. कारण असे असतात माणसं, सगळे आपल्यासारखे असतील तर मग काय होणार, मजाच नाही. हे ते सहज स्वीकारलंय तुम्ही. तसंच स्वीकारलं. मग प्रत्येकाचा एक काय, तुम्ही काय वाचता, तुम्ही कसे व्यक्त होता, हे जर समोरच्या माणसाला तुम्हाला नीट सांगता आलं नाही तर ती जी उणीव आहे ती कोणाची आहे, ऐकणाऱ्याची का सांगणाऱ्याची? मी जे सांगते ते तुम्हाला समजलं नसेल तर त्या उणीवा दोन्ही बाजूच्या आहेत, सांगणाऱ्याच्या आहेत आणि ऐकणाऱ्याच्याही आहेत. हे ओळखण्याची ताकद हा. असायला हवी. एक आहे की मराठीमध्ये सतत सांगितलं जातं की मराठी पुस्तकं वाचली जात नाहीत, मराठी वाचन कमी झालेलं आहे. पण येणारं द्रष्टाचं जे पुस्तक आहे याच्या 600 प्रती येण्याआधी बुक झालेल्या आहेत आणि त्या पण विथ साईन झालेल्या आहेत. आता तुम्ही हे सांगताय हे आताच्या काळात, तुम्ही हे सगळे सोशल मीडिया. 2001 साली कारवरची 18वी आवृत्ती निघाली, प्रकाशन पूर्व किती बुकिंग झालं असं? किती? 25,000 त्या काळात. कशामुळे झालं? आणि ते आम्ही म्हणत होतो की 17 आवृत्त्या झाल्या, 18वी एक आपण काढू, ही डिलक्स आवृत्ती, आणि बघू एखादी 48 दुसरी निघेल. आवृत्त्या झालेल्या आहेत त्याच्या. उलट त्याच्यानंतर जास्त झाल्या, पुढच्या आवृत्त्या जास्त वेगाने गेल्या, आणि त्या पूर्वी 2,000च्या निघायच्या, आता 3,000ची निघते. पण मग याचं श्रेय तुम्ही कुणाला देणार? वाचकांना. वाचक चांगला आहे, त्याला समजतंय, तो उचलतो. हे मला असं वाटतं हे लेखिकेबरोबरच त्या भाषेचं पण त्याला श्रेय द्यायला हवं. पण हे नक्कीच वीणाताई जरी म्हणत नसेल तरी मी म्हणेल की हे लेखिकेचं श्रेय आहे नाही, की मला लोकांना वाट बघतात की एखादं पुस्तक येतंय आणि त्याची वाट नाही, बघणं मला हे फार गंमत छान आहे. मला लोकांची हीच गंमत वाटते की 10 वर्षात एखादी भाषा की हे आउटडेटेड होतं. आता 40-45 वर्षानंतर सुद्धा कारवार वाचतात लोक. म्हणजे काही त्यांना गोष्टी धन्यवाद, ज्या त्यांना वाचकांना धन्यवाद. काही गोष्टी ज्या शाश्वत असतात त्याच्यातली एक मला असं Yes. वाटतं एक होता कारभार आहे. एक शेवटचा प्रश्न ताई, तुम्ही तुमचं नाव एक होता कारभार नंतर बरंच गाजलं, बरंच त्याच्या ह्याच्यावर चर्चा पण झाली. हे सगळे पुढचे चरित्र आले, साळुंखेंचं असेल, खानकोजेंचं असेल, गोल्डाचं असेल आणि आता दृष्टा असेल. पण हे सगळं होत असतानाही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र वीणाताईंना मिळाला नाही. साहित्य संमेलन साधं मला निमंत्रण येत नाही, तर अध्यक्ष कुठला करताय तुम्ही? पण मग याचं वाईट वाटतं का की कशासाठी? आपल्याला तुम्हाला हे विचार असं वाटलं, याने आनंद झाला का दुःख झालं? मला आनंद आहे. की तुम्हाला असं वाटणं हेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. स्त्री लेखिकांना खास करून तुम्हाला डावललं जाणं तुम्हाला म्हणजे एक फार सांगा, कुठल्या साहित्य संमेलनात एखाद्याला मानपत्र दिले असं तुम्ही ऐकले? ते मानपत्र आहे ना, उदगीरच्या साहित्य संमेलनात आयोजकांनी मला मुद्दाम इथून बोलून ते मानपत्र दिलं. असं किती लेखकांचं झालं? आणखीन काय हवंय? उदगीरच्या आयोजकांना असं वाटणं, संमेलनाला नको वाटू दे, आयोजकांना असं वाटणं आणि त्यांनी ते मानपत्र देणं, हा केवढा मोठा माझ्यासाठी गौरव आहे. आणखीन काय हवंय? मला असं वाटतं खूप वीणाताईंशी बोलणं म्हणजे मला असं वाटतं कित्येक भाग कदाचित एकेका पुस्तकावर पण होऊ शकतात. पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मर्यादा खूप आहे. आपण पुन्हा कधीतरी वीणाताईशी नक्की बोलणार आहोत. वीणाताई, ज्या मुली किंवा ज्या तरुणी आता तुमच्याशी कनेक्ट आहेत, बोलतायत, अनेक तरुणही खरं तर तुमच्याशी खूप काय उत्साहाने बोलतात? भरभरून बोलतात. तर आता त्या मुलींना, त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? उपदेश करावा वगैरे असं काही नाही, पण मला नेहमी वाटतं की आत्मविश्वास तुमचा चांगला असेल आणि आपण काय करतो हे जर तुम्हाला नीट माहिती असेल तर इतरांची पर्वा न करता पुढे जात राहा. तुम्हाला प्रत्येक वेळेला पूरक परिस्थिती मिळेल असं नाही. मगाशी एक तुम्ही प्रश्न विचारला होता मला, तुम्ही कसं करता. तर मी जेव्हा अशी बाहेर पडायचे तेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक म्हणायचे, तिला काही संसार आहे की नाही, तिला काही नवरा मुलं बाळ आहेत की नाही, उठली आणि चालली सकाळी 7 वाजता, 2-2 दिवस घराबाहेर राहते, हे करते. आणि मग नंतर नंतर मला बोलणं पण कमी झालं इकडे तिकडे सोशल ह्याच्यात. अर्थात मला ते बरंच झालं की एका दृष्टीने मी, पण हा प्रश्न असतोच ना. आणि ह्याच्या वेळी जर तुम्ही विचार केला ह्याला मी आवडते की नाही, त्याने मला पुस्तक आवडले की नाही, जे आवडलं तर त्याचं आपोआप माझ्याकडे त्याचे येतातच प्रतिसाद. आणि हीच कंपनी असते तुमच्यासाठी. तुम्हाला पुढे नेतं काय, जरी मी म्हटलं की ती माझ्या आनंदासाठी लिहिते, तरी कोणीतरी वाचून जेव्हा मला कळवतं तू चांगलं लिहिलंस, तेव्हा मला आनंद होतोच. पुढच्या ह्याच्यासाठी मला प्रेरणा मिळतेच त्याच्यातून. थँक्यू सो मच वीणाताई, तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने तुम्ही गप्पा मारलात. थँक्यू.